मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते. देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा नवीन संघर्ष. तर ठाकरेंचाच महापौर अखेर बसला. सगळीकडे चर्चा होती. भारतीय जनता पार्टीसह शिंदेसेनेला धोबीपछाड देत उद्धव ठाकरेंनी आपला पहिल्यांदाच महापौर बसवला. शिंदेसेनेला 0 जागा. इथूनच शिंदेसेनेची हद्दपारी करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पहिल्यांदाच मोठं मिळवलं यश. राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. त्या घडामोडी घडत असतानाच शिंदेसेनेला या जिल्ह्यातून संपूर्णपणे संपवण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या या शिलेदाराला मोठं यश आलंय. हे यश येत असताना त्यांनी याची संपूर्ण श्रेय उद्धव ठाकरेंना दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका पार पडत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात याच शहरामध्ये जलवा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन आणि मराठी माणसांचा सपोर्ट यावरतीच गद्दार लोकांची आम्ही या शहरातून हद्दपारी केली असं म्हणत थेट एकनाथ शिंदेंनाच नवं आव्हान या नेत्यांनी दिलंय. जवळजवळ 29 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकला असून भाजपला 3 जागा, उद्धव ठाकरेंना 29, शिंदे गटाला 0 जागा अशा प्रकारचं जागांचं फिगर सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रचंड प्रमाणामध्ये होते. भाजपने आणि शिंदे गटाने पैशाची खूप मोठी त्या ठिकाणी भरभराट केली. पैसे वाटले, धनसंपत्ती वाटली गेली. परंतु ठाकरेंचा हा किंग मात्र सगळ्यांनाच इथे महागात पडला. शिवसेना नेते आणि खासदार असणारे बंडू जाधव, संजय जाधव यांनी भाजप शिंदे सेनेला हद्दपार करत आपला भगवा अजेंडा परभणी महानगरपालिकेवरती फडकवला आहे. परभणी महानगरपालिका एकमेव अशी महानगरपालिका आहे ज्या भागामध्ये उद्धव ठाकरेंनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. आणि हे वर्चस्व सिद्ध करत असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी परभणीमध्ये एक हाती सत्ता प्राप्त करते हे देखील महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलं. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी हे प्रमुख विरोधी पक्ष असताना त्यांना मात्र 0 जागा मिळत उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी कमाल करते हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. तेव्हा पुढेही जात त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पाठी येत एक पाऊल मागे यावं आणि थेट त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांची शिवसेना विलीन करावी आणि दोन्ही शिवसेना एक कराव्या असं थेट आव्हान देखील त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलंय. शिवसेना पक्षाचा निकाल, शिवसेना धनुष्यबाणाचा निकाल लागण्या अगोदर एकनाथ शिंदेने एक करावं असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रात काय होतं ते आगामी काळ ठरवेच. मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0 जागा आणि उद्धव ठाकरेंची सत्ता हे मात्र समीकरण महाराष्ट्राने कधी ऐकलं नव्हतं, कधी पाहिलं नव्हतं. आता मात्र ते शिवसेनेच्या खासदारांनी करून दाखवल्यामुळे भाजपची पिछाड तर झालीच, परंतु शिंदे गटाची मात्र सगळीकडेच हसे होत राहिले आहे. मित्रांनो, या सगळ्या विजयामध्ये उद्धव ठाकरेंच्या खासदारांचा, उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा खूप मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. या प्रकारे मराठवाडा हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला होता. यापुढे देखील मराठवाडा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहील आणि आम्ही तो कायम ठेवू असंही बंडू जाधव यांनी म्हटलंय. यामुळे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेना मात्र धूळ चढले असून ते मात्र आता तिथे कुठेच दिसत नाहीत. या सगळ्या घडामोडींमागे उद्धव ठाकरेंचा बुलंद आवाज सध्या परभणीमध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण जर उद्धव ठाकरेंनी सगळ्या निवडणुका जर महत्वाच्या खूप सिरियस घेतल्या तर मात्र महाराष्ट्रात शिंदे सेनेला कुठेच जिंकता येणार नाही असंही दिसतंय. या घडामोडी मित्रांनो आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.